मतदानाआधीच महायुतीचा विजयाचा गुलाल। केडीएमसीत महायुतीचे 19 उमेदवार बिनविरोध। ठाण्यात शिवसेनेचा राजकीय दबदबा। कल्याण डोंबिवली आणि ठाणे या मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला, तर कल्याण डोंबिवलीतून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण येतात। कल्याण डोंबिवली निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान पार पडण्यापूर्वीच महायुतीचा विजयाचा जल्लोष पाहायला मिळतोय। कल्याण डोंबिवलीत 1-2 नव्हे तर भाजपचे तब्बल 13 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। कल्याण डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 18 अ मधून भाजपच्या रेखा चौधरी, प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे, प्रभाग क्रमांक 26 ब मधून भाजपच्या रंजना पेंडकर, प्रभाग क्रमांक 24 ब मधून भाजपच्या ज्योती पाटील बिनविरोध विजयी झाल्या। प्रभाग क्रमांक 27 अ मधून भाजपच्या मंदाताई पाटील विजयी झाल्या। जी मेहनत मी तर करतो, ताईचं पण खूप मेहनत असते आणि प्रत्येक इलेक्शनला आम्ही झोकून देऊन काम करतो। तर वॉर्डामध्ये सुद्धा चांगली कामं केलीत आणि ताई समाजसेवेमध्ये पुढे असते, त्याच्यामुळे लोकांचा आशीर्वाद सोबत आहेच। म्हणून मी सर्वांचे आभार मानतो पुन्हा एकदा, खास करून रविदादांचे तर मनापासून। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कल्याण डोंबिवलीत विजयी पक्षाकडून उमेदवारी माघारीचा सिलसिला सुरू राहिला। महेश पाटील, मुकुंद पेडणेकर, साई शेलार, दीपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, रवीना माळी हे भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले। पॅनल क्रमांक 19 आहे आपला, त्याच्यात अ, ब, क 3 बिनविरोध आहेत। म्हणजे मी स्वतः, पूजा म्हात्रे आणि साईदादा शेलार। पण आता आमचा एक उमेदवार बाकी आहे, आम्ही आता त्याच्यासाठी जोमाने लढू। एकीकडे भाजपचे 13 उमेदवार बिनविरोध विजयी झालेले असताना शिवसेनेनं मतदानापूर्वीच विजयाचा गुलाल उधळला। शिंदेंच्या शिवसेनेनं रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, हर्षल मोरे, वृषाली जोशी, रेश्मा निचल, ज्योती राजन मराठे हे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले। कल्याण डोंबिवली हा एकेकाळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला, या दोन्ही पक्षाची ताकद या भागात आहे। अशात मतदानापूर्वी तब्बल 18 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं शिवसेना आणि मनसेला धक्का बसलाय आणि त्यावरून राजकारण तापलंय। कल्याण डोंबिवली मोठ्या मिरवणुका काढतात विजयाच्या। आम्हाला माहित नाही कशा धमक्याने, कसे ब्लॅकमेल करून आणि कसं दहशत निर्माण करून लोकांना मागे घ्यायला लावलं। या इथे तर पोपटलाल त्याच्याकडे त्याच पद्धतीने केलेलं आहे सगळं। ठीक आहे, बघू ना, निवडणुका होत। कल्याण डोंबिवलीप्रमाणे ठाण्यातही शिवसेनेनं विजयाचा चौकार मारला। प्रभाग 18 ब मधून जयश्री फाटक, प्रभाग 18 क मधून सुखदा मोरे, प्रभाग क्रमांक 17 अ मधून एकता एकनाथ भोईर आणि प्रभाग 18 ड मधून राम रेपाळे हे शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले। शिवसेनेच्या सुलेखा सुधाकर चव्हाण यांचीही बिनविरोध निवड झाली आहे। विरोधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं तसंच काही विरोधकांची उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं विजयाचा मार्ग मोकळा झाला। हा आमच्या सर्व उमेदवारांचाच विजय आहे आणि हा आमच्या पूर्ण कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा जास्त काय म्हणता येईल ना, ऍप्ट हे राहील। कारण का, जेव्हा आपण बिनविरोध निवडणूक जिंकतो तेव्हा तुमच्या समोर कार्यकर्ते नसतात म्हणून जिंकतो। तर आमचा कार्यकर्त्यांचा आमच्यावर जो विश्वास आहे तो जिंकलेला आहे। सो पहिलं तर क्रेडिट त्यांना जातं की ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला। सर्वप्रथम शब्द नाहीये बोलण्यासाठी, तरी सुद्धा हा माझा विजय नसून हा महायुतीचा विजय। मी प्रथम आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांनी जी मला महायुतीचे उमेदवार दिला आणि त्यांचं मी जे आज त्यांची प्रतिष्ठा ठेवली त्याच्याबद्दल त्यांचं मी खूप आभारी आणि धन्यवाद आहे। साहेबांच्या कामावर प्रभावित होऊन कित्येक उमेदवारांनी आज माघार घेतली आणि आपला पराभव काही लोकांना समोर दिसला, त्यांनी घेतली। काही लोकांनी आम्हाला सहकार्य दाखवलं मोठ्या मनाने, त्यांचंही खूप खूप सर्व उमेदवारांचं मी धन्यवाद मानतो की त्यांनी मोठ्या मनाने माघार घेऊन आमचा विजय सुकर केला। कल्याण डोंबिवली आणि ठाण्यात सत्ताधारी महायुतीच्या बिनविरोध निवडीवरून राजकारण तापलंय। विरोधकांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर धमकावण्याचा आणि दडपशाहीचा आरोप केला।
ते सगळे आरोप आहेत त्यांचा फोन रेकॉर्ड तपासला पाहिजे निवडणूक आयोगात. त्यांना कोणत्या मंत्र्यांचे कधी फोन गेले, डेप्युटी सीएमचे कधी फोन गेले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज बाद केले, उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरोच्या माध्यमातून दबाव आणले जात आहे. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. महायुतीच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी विरोधकांनी तितक्याच मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करणं आवश्यक होतं. मात्र यात विरोधक कमी पडल्याचं दिसून आलं. निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानापूर्वीच कल्याण डोंबिवली आणि ठाण्यात शिवसेना भाजप युतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं विरोधक मात्र निवडणुकीपूर्वीच गलित गात्र झाल्याचं चित्र दिसून आलं. प्रदीप भणगेसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत.